आधी आरती म्हण. आरती म्हण. तुला येत नाही? येत नाही काव्याशला. कामाचा नाही काय जरा पण. कैसा टूटेगा. अरे वा हुशार आहे सुद्धा. हुशार म्हणजे एक नंबर आहे. असा काय एक नंबर. व्हिडिओ डेकोरेशन बनवला माझा काय मुश्किल नाही. तू बोलत मला व्हिडिओ मध्ये यायचं नाही तर आम्ही काय करणार. बस. ओ भाऊ. हो नमस्कार. हे मी डेकोरेशन बनवतो दरवर्षी. यावर्षी पण डेकोरेशन खास बनवायला आलोय. किती मोठारडा आहे फक्त. नवीन लुक बघा कसा आणलाय लाडका पप्पा माझा. बघा कसं वाटतंय तुम्हाला? एकदम छान. हे तू आणलंय. होय. बस. हे फक्त येतात मुंबई. आई तुम्ही काय करताय? ती लोक गोळा करते काय भेटतंय माझ्या व्हिडिओ तुम्ही करताय म्हणून ती मुद्दाम पुढे व्हिडिओ यायला. हाय हाय. मी बोलते इथे लावूया हे. मी काय बोलतो तू नको बोल. हे व्हिडिओ करताय हे डेकोरेशन माझ्यावर अवलंबून आहे. किती पण नवीन काय आणू दे. अशा प्रकारे सुद्या भाऊंची बडबड सुरू आहे. टीव्हीचा आवाज बंद कर. आईंची वेल लटकवण्याची कसरत सुरू आहे. डेकोरेशन होती तर हातावर घाल. मोरया. ये पुढे काव्यान. असंच काढ. नाही चल असंच. हॅलो नमस्कार सगळ्यांना. अँड गणपती बाप्पा मोरया. म्हणजे ऑलमोस्ट सगळ्यांच्या घरी गणपती आगमन झाले असेल पण आमच्या लेट आहे कारण काहीतरी प्रॉब्लेम होता गावामध्ये वाडीमध्ये. त्यामुळे गणपती संडेला म्हणजे 31 तारखेला आणायचं असं ठरवलेलं आणि विसर्जन जसं नॉर्मल 7 दिवसांच्या गणपतीचं असतं तसंच करायचं आहे. तर डेकोरेशनचं ऑलरेडी व्हिडिओ तुम्ही बघितला आहे. मी आणि माझा छोटा भाऊ आम्ही दोघांनी मिळून जसं जमेल तसं डेकोरेशन ऑलरेडी केलेलं आहे. काल गणपती घरी आणले. आज पूजा झाली. आता आरती पण होईल आणि मग नैवेद्य वगैरे दाखवून गणपती बाप्पाची परत एकदा पूजा केली जाईल. आणि 2च दिवसाची गणपती आहे पण ठीक आहे. म्हणजे ह्यावेळेला 7 दिवसाचे होते पण तेवढे दिवस आम्ही आणू नाही शकलो. पण ह्या 2 दिवसात जेवढं मजा करता येईल जेवढं गणपती बाप्पासोबत टाईम स्पेंड करता येईल तेवढं सगळ्या गोष्टी करू. आणि गणपती बाप्पाला एक विनंती आहे. 2025 हे खूपच हार्ड किंवा डिफिकल्ट आहे सगळ्यांच्याच लाईफमध्ये. म्हणजे काही वेगवेगळे गोष्टी सिच्युएशन्स होत आहेत आता सगळ्यांनाच माहीत आहे. तर हे वर्ष सगळ्यांना सुखाचं जावो, आनंदाचं जावो. काही वाईट गोष्टी होणार असतील तर त्या इडापिडा टळून जाऊ हीच गणपती बाप्पाला विनंती आहे. आणि सगळ्यांना सुखी ठेवा, सगळे हॅपी राहा. आणि हे गणपतीचे जे दिवस आहेत ते सगळ्यांनी आनंदाने आपल्या घरच्यांसोबत सेलिब्रेट करा. मी पण गावीच आहे कोकणात कारण माझ्या घरी ते गणपती येतात. सो आज गौरी पण आहेत. गौरी आगमन पण आहे दुपारनंतर. सो गौरी आणायला पण जायचं आहे. आता आरतीसाठी बोलवत आहेत. गडबड सुरू आहे ऑलरेडी घरी. सो जाऊया आरती करूया. तुम्ही आणलं ह्यातलं बघ. हो दाखव चाललाय बॉक्स इकडं. हा काय तर मग गाडी साईडला. अरे गप्प बसा रे. किती गडबड तुमची.
आता तू जेवढं देतेस त्या हिशोबानेच करतो आम्ही. आता दाखव. आता बंद करू. काय गार्गी आहे? हा मोदक. मोदक कोण बनवते सांग. तू माझी आणि आणि मम्मी आणि आई. मी इकडे आई कुठे? मी तू नाही बनवते गप्प बस. इथं आई. मी पण हे माझ्या गावचं मंदिर आहे. सो दरवर्षी गणपतीची घरी पूजा झाली की आम्ही या मंदिरात येतो. त्या मंदिरामध्ये पूजा करतो, प्रसाद दाखवतो आणि मग घरी जातो. सो अशी होती आमची गणेश पूजा पूर्ण. हा मुंबई गोवा हायवे आणि हे आमच्या गावचं मंदिर. हे गणेश स्वयंभू मंदिर आहे. ॲक्च्युली हे छोटंसं होतं इथे, पण मग आता ते सगळं पूर्ण गावांनी एवढं मोठं मंदिर बांधलं आहे. इकडे गणेश जयंतीला पूजा आणि असते, वेगवेगळे प्रोग्राम असतात. आणि या मंदिराचा परिसर. जर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज नक्की लाईक करा, शेअर करा. खूपच आवडलं तर सबस्क्राईब करा आणि भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन काळजी घ्या. बाय.